गुरुजी, आपण पाहतोय भारत सरकारनं ही नवीन आपत्कालीन प्रणाली आणली ज्याची चाचणी अगदी काही वेळापूर्वी पार पडली। ही आपत्कालीन प्रणाली कशा पद्धतीने काम करेल? ओके, तर ह्याला आपण सीबीएस म्हणतो, म्हणजे सेल ब्रॉडकास्ट सर्व्हिस ह्याला म्हणतो। आणि ह्याच्यामध्ये बेस्ट पार्ट हा आहे की आता एवढे वर्षांपासून आपण बघतोय की आपल्याला इमर्जन्सी अलर्टचे SMS येत होते। तर SMS मध्ये प्रॉब्लेम काय असतो की SMS ची डिलिव्हरी लेट होते, त्यामुळे तो इव्हेंट ऑलरेडी होऊन जातो। म्हणजे जोरात पाऊस येणार असेल आणि मग मेसेज असतो तो पावसाचा तो इव्हेंट झाल्यानंतर येतो, कारण SMS पण नेटवर्कवरती लोड येतं। ह्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो आणि SMS डिलिव्हरी देखील स्लो होते। परत रात्री बेरात्री जर कुठला असा इमर्जन्सी अलर्ट मेसेज यायचा असेल तर फोन सायलेंटवर असताना आपण SMS कुठलेही बघत नाही किंवा आपल्याला अलर्ट्स मिळत नाही। या सेल ब्रॉडकास्ट सर्व्हिस, ज्याला आपण सीबीएस म्हणतो, ह्याचे ऍडव्हान्टेज हे आहे की तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड देखील नसेल तरी हा मेसेज तुम्हाला प्राप्त होईल। तुमच्या मोबाईलमध्ये वायफाय नेटवर्क नसेल किंवा वायफायशी कनेक्टेड नसेल तरी हा मेसेज सर्व त्याचे जे काय आहे ते बायपास करून, म्हणजे सायलेंट वरती तुम्ही मोबाईल ठेवला आहे। फक्त फ्लाईट मोड मध्ये आपण हे ऑपरेट करू नाही शकणार, पण शक्यतो फ्लाईट मोड मध्ये आपला फोन घरी नसतो, पण बरेचदा झोपताना आपण सायलेंट मध्ये करून ठेवतो किंवा मीटिंग मध्ये असताना सायलेंट करून ठेवतो। पण असे जे इमर्जन्सी मेसेजेस आहेत जे आपल्यापर्यंत पोहोचण्याची गरज असते, तर ही डिफिकल्टी किंवा हा प्रॉब्लेम आजपर्यंत होता की SMS बघितले नाही जायचे, वेळेवर बघितले नाही जायचे, वेळेवर डिलिव्हर नाही व्हायचे। पण सीबीएस सर्व्हिसमुळे एखाद्या फोनमध्ये सिम कार्ड जरी नसेल पण ते नेटवर्कचं एक चिन्ह येतं वरती, जे इमर्जन्सी मेसेजेस साठी सर्व देशांमध्ये म्हणजे वर्ल्ड वाईड ते सर्व्हिस दिलेली आहे। तर इंडियामध्ये ते येणं बाकी होतं आणि मला खूप आनंद होतोय की आज आपण हे इम्प्लिमेंट केलंय। काही वेळापूर्वी कंटिन्युअस टोन, म्हणजे दोन प्रकारचे टेस्टिंग झाले, एकामध्ये कंटिन्युअस टोन दिला गेला आणि एकामध्ये इंटरमिटंट टोन, म्हणजे स्टार्ट स्टॉप। हे दोन प्रकारे टेस्टिंग झालेलं आहे आणि ते सक्सेसफुल झालेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये सेल्युलर फोन तुमचा चालू असण्याची गरज आहे, पण त्याला ऍक्टिव्ह सिम प्लॅन नसेल, मोबाईल डेटा नसेल, वायफाय नसेल, निश्चित अंकुरजी, त्यामुळे एकंदरीतच आता ह्या सायरनचा भारत सरकारसाठी, भारतासाठी, तंत्रज्ञानासाठी खूप फायदा होईल। एकंदरीतच आपण असे विश्लेषण केलं आणि जय महाराष्ट्राशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।